नमस्कार, कसे आहात? वेलकम टू ट्रॅव्हल विथ शिल्पा. आजचा व्हिडिओ आहे अमेरिकन स्कूल सिस्टीमवर. परत एकदा माझे जे मागचे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की इन जनरल अमेरिकन स्कूल सिस्टीम कशी काम करते. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की करोनामुळे जे ई लर्निंग चालू झालं होतं, म्हणजे रिमोट लर्निंग चालू झालं होतं, प्रत्येक मूल आपल्या स्वतःच्या घरात राहून शिक्षण घेत होतं. या काळामध्ये इथल्या स्कूल सिस्टीम्सनी काय सुविधा प्रोव्हाइड केल्या त्याबद्दलचं. इथे इव्हन या करोनाच्या काळात सुद्धा त्यांनी अनबिलिव्हेबली सुंदर पद्धतीने शाळाचं जे स्केड्यूल आहे ते वर्कआउट केलंय. आणि इव्हन दो हे ई लर्निंग असेल, म्हणजे रिमोट लर्निंग जरी शाळा असेल, तरी त्यांनी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायला नको किंवा त्यांचं कुठल्याही पद्धतीने शिक्षण थांबायला नको याची भरपूर काळजी घेतली आहे. आणि मला ते तुम्हाला सगळ्यांना सांगायला फार आवडेल की कशा पद्धतीने त्यांनी सगळ्या सुविधा मुलांपर्यंत पोहोचवल्या आहेत. चला तर मग बघूयात. इथलं जे स्कूल इयर आहे ते ऑगस्टमध्ये चालू होतं आणि जूनमध्ये संपतं. आता ऑफकोर्स म्हणजे आयडिया होती की यावर्षी मुलं शाळेमध्ये जाऊ शकणार नाही आहेत, त्यांना ई लर्निंगच अटेंड करावं लागणार आहे. तर त्या केसमध्ये त्यांनी काय केलं, ऑगस्टमध्ये शाळा चालू होणार होत्या, त्यांच्याकडे वेळ होता जून, जुलै आणि ऑगस्ट मिड, म्हणजे 2-2.5 महिन्यांचा वेळ होता. त्या 2.5 महिन्यामध्ये शाळेने प्रत्येक मुलासाठी एक आयपॅड विकत घेतला. त्याचे पैसे पालकांना लावलेले नाहीयेत, हे सगळे पैसे शाळेने स्वतः खर्च केलेत. एक आयपॅड एका मुलासाठी असाइन केला गेला आणि ज्यावेळेस शाळा चालू होणार होत्या त्याच्या 8 दिवस आधी त्यांनी प्रत्येक मुलाला एक आयपॅड घरी घेऊन जायला सांगितला. आता तो आयपॅड कसा आहे हे मी तुम्हाला दाखवते. हा आहे तो आयपॅड. या आयपॅडला ऑलरेडी कव्हर आहे, ते पण शाळेकडूनच आलेलं आहे. प्रत्येक आयपॅडवरती त्या मुलाचं नाव आहे, असं नाव आहे. आता हे खोत, अंश, महेश, प्रत्येकाचा बारकोड वेगवेगळा आहे, म्हणजे कोणता आयपॅड कोणत्या मुलाला असाइन केलेला आहे हे सुद्धा त्यांना माहिती आहे. आता हे जे कव्हर आहे हे असं ओपन होतं रेग्युलर आयपॅड सारखं. फक्त या कव्हरचं असं आहे की ज्यावेळेस ते झूम मीटिंग वगैरे अटेंड करतात त्यावेळेस तो असा बसतो. काय सिंपल साधं कव्हर आहे, असं फार काय वेगळं नाही आहे. पण हे जे कव्हर आहे हे इतकं मस्त आहे, म्हणजे हा आयपॅड तुम्ही असा वरतून खाली जरी फेकला ना तरी तुटणार नाही. हे कव्हर मात्र त्यांनी एकदम भारी दिलेलं आहे. आणि लहान मुलं म्हटल्यानंतर त्यांनी त्या सेफ्टीची काळजी घेतली आहे. फक्त आम्हाला, आता मी जसं की तुम्हाला सांगितलं की आम्हाला काही याचा काही खर्च आला नाही आहे, म्हणजे आयपॅडचे काही पैसे आम्हाला पे करावे लागले नाही. पण ॲपल केअर म्हणून एक असतं, म्हणजे ॲपलचे जे प्रोडक्ट आहेत त्यांना जर काही खराब झालं, तुटलं फुटलं तर त्याच्यासाठी एक इन्शुरन्स टाईप असतं. तर त्याच्यासाठी जे $25 असतात ते मात्र आम्ही पे केलेले आहेत. म्हणजे त्यांनी प्रत्येक पॅरेंटला या आयपॅडचं इन्शुरन्स काढल्यासारखा प्रत्येकाला पैसे पे करायला सांगितलेले आहेत. या आयपॅडमध्ये मुलांना लागणारे प्रत्येक ॲप ऑलरेडी डाउनलोड होते किंवा शाळेने नंतर ज्यावेळेस ते सॉफ्टवेअर अपडेट होतं त्यावेळेस नवीन ॲप डाउनलोड करून दिलेले आहेत. ते ॲप्स वगैरे पण सगळे फ्री ऑफ कॉस्ट असतात. हा आहे अंशचा आयपॅड. यांचं सगळ्यात महत्त्वाचा ॲप आहे. ह्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या मेन ॲक्टिव्हिटीज इथे असतात. आता त्याच्या टीचरचं नाव आहे मिसेस ब्रूस. तर मिसेस ब्रूसच्या इथे आता समजा ॲक्टिव्हिटीजवर आलं की रोजच्या ॲक्टिव्हिटी ठरलेल्या असतात की त्या ॲक्टिव्हिटी त्यांना फिनिश करून सबमिट करायच्या असतात. आता फिनिश रिस्पॉन्सवर क्लिक केलं की त्याला ही ॲक्टिव्हिटी फिनिश करायची, म्हणजे जे काही आहे ते सगळं लिहायचं आणि मग इथून सबमिट करायचं हे ग्रीन बटनावर. आता मी सध्या ड्राफ्टला टाकते. पण आत्तापर्यंत अंशनी केलेल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्याच्या फोल्डरमध्ये इथे असतात. आता हे सगळे फोल्डर आहेत वेगवेगळे. त्याच्यामध्ये मॅथ वर्कशॉप, रीडिंग वर्कशॉप, त्यानंतर ॲक्च्युअल मॅथ. आता मॅथवर क्लिक केलं तर अंशचे सगळे मॅथचे पेजेस, त्यांनी केलेल्या ॲक्टिव्हिटीज, त्यांनी सगळं या ॲपवरती जमा होत राहतं. त्याच्यानंतर त्याचं आर्टचा क्लास, EL, त्यानंतर LMC म्हणजे लायब्ररी, म्युझिक, अजूनही बरेचसे त्यांनी ॲप दिलेले आहेत. तर आता समजा एपिकमध्ये हे सगळं पुस्तकांचं आहे. तर कॉमिक्स आहेत, रीड टू मी म्हणजे आता हे स्वतः रीड करतं मुलांना, काही व्हिडिओज आहेत, ऑडिओ बुक्स आहेत आणि हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे घरी बसल्या बसल्या ते पुस्तकं वाचू शकतात. तशाच प्रकारे आता हे किड A to Z, हे क्लेवर, हे पेबल गो, हे असे बरेचसे ॲप्स आहेत. आणि हे सगळे फक्त एज्युकेशनल ॲप्स त्यांनी ह्याच्यावरती डाउनलोड करून दिलेले आहेत. बाकी कुठल्याही प्रकारचे वेगळे ॲप ह्याच्यावरती नाही आहेत. हे तर झालं आयपॅडचं. पण आयपॅड चालण्यासाठी वायफाय लागणार.
वायफाय तर मोस्ट ऑफ द टाइम सगळ्यांच्या घरामध्ये असतंच आणि आहे, पण ज्या 1-2% लोक आहेत ज्यांच्याकडे वायफाय नाही आहे किंवा ते अफोर्ड करू शकत नव्हते, त्यांच्यासाठी शाळेने स्वतः वायफाय प्रोव्हाइड केलं. म्हणजे त्यांनी एकतर त्यांच्या घरामध्ये वायफाय कनेक्शन दिलं किंवा जर तिथे पॉसिबल असेल तर ते शाळेची बस तिथे पाठवणार आणि त्या शाळेच्या बसमध्ये वायफायचं कनेक्शन असणार आणि मुलांनी घरामध्ये बसायचं. ती शाळेची बस तुमच्या घराच्या जवळ किंवा घराच्या समोर येऊन पार्क करणार आणि तुम्ही ते वायफाय यूज करायचं. ही पण सुविधा त्यांनी प्रोव्हाइड केली होती. तिसरी गोष्ट आहे फूड, जेवण. तर जसं की मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शाळा इथे जे गरीब मुलं आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट जेवण देतात किंवा खूप खूप मिनिमम पैशामध्ये जेवण देतात. तर हे तर शाळा चालू असताना होतं, पण तुम्हाला माहिती करोनाच्या दरम्यान त्यांनी A to Z सगळ्या मुलांना फ्री जेवण देत होते. तर दर सोमवारी 7 दिवसांचं जेवण तुम्ही तिथून पिक करू शकता. 7 दिवसाच्या जेवणामध्ये ते काय देत होते? 7 दिवसाचा ब्रेकफास्ट आणि 7 दिवसाचं लंच फ्री ऑफ कॉस्ट. दर सोमवारी प्रत्येक आठवड्याच्या त्या दिवशी तुम्ही ते पिक करायचं. आता तुम्हाला वाटत असेल की 7 दिवसाचं जेवण आणि सोमवारीच म्हणजे एकाच दिवशी देणार, ते खराब होईल. नाही, इथलं जे जेवण त्यांनी जे दिलं होतं ते फ्रोझन फूड होतं. फ्रोझन फूड म्हणजे जे बर्फामध्ये ठेवावं लागतं. तर ते जे फूड असतं ते खराब होत नाही, कारण की ज्यावेळेस ते तुमच्या हातात देतात त्यावेळेस ते फ्रीज असतं, म्हणजे पूर्ण बर्फामधलं असतं. तुम्ही घरी जायचंय आणि ते फूड परत फ्रीजमध्ये ठेवून द्यायचंय आणि त्याच्यामुळे ते फूड खराब होत नाही. त्याची क्वालिटी पण तशाला तशी असते, त्याचं न्यूट्रिशन पण जशाला तसंच असतं. फ्रेश फूड असल्यासारखंच थोडं बहुत कमी जास्त न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी जास्त होत असावी, पण फार असा फरक नव्हता. आणि त्यांनी दुधाचे टेट्रा पॅक दिले होते. लहान म्हणजे सगळ्या जी एलिमेंटरी किड्स आहेत त्यांना दुधाचे टेट्रा पॅक होते. टेट्रा पॅक तर काही खराब होत नाहीत, तुम्हाला माहिती आहे. आणि फ्रूट्स होते, फ्रेश फ्रूट्स होते जे 4-5 दिवस तरी टिकतील असे. आणि त्याच्यानंतर बरेचसे स्नॅक्सचे आयटमसुद्धा जेव्हा त्या फूडच्या ह्याच्यामध्ये होते. तर ही होती तिसरी गोष्ट महत्त्वाची जी शाळेने प्रोव्हाइड केलेली. सप्लाय पिकअप म्हणजे आता मुलांना अभ्यास करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी. मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जो माझा आधीचा शाळेचा व्हिडिओ आहे त्याच्यात सांगितलं होतं की मुलं वह्या पुस्तकं इथं घरी आणत नाहीत. जी त्यांना मॅथ्सचं पुस्तक असेल, सायन्सचं असेल, ते शाळा प्रोव्हाइड करतं. तर ते सप्लाय पिकअप जे असतात त्याची मी एक छोटीशी क्लिप आता इथे टाकते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते नेमकं त्यांनी कसं केलं होतं. इथे सप्लाय पिकअपच्या वेळेस कम्प्लिटली सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जायचं आणि मग ते सामान घरी द्यायचे. ते कसे देतात बघूयात, मी एक क्लिप टाकते. तुम्ही आता इथे बघू शकता, आम्ही गाडीतच बसलेलो आहोत आणि तिथे जे टीचर्स आहेत ते प्रत्येक कार तिथे आल्यानंतर स्टुडंटचं नाव आणि टीचरचं नाव विचारतात आणि त्याच्यानंतर मग ते तुमचं सामान तुमच्या गाडीमध्ये आणून देतात. आणि हे जे सप्लाय पिकअप असतं हे दर 1 ते 2 महिन्यानंतर असतं. दर 2 महिन्यांनी ते तुम्हाला नवीन नवीन सप्लाईज देत राहतात. हाय, अंश खोत, मिसेस ब्रू, 2nd grade. Thank you. There you go. Thank you. You're welcome. आता तुम्ही ते बघितलं की सप्लाय पिकअपमध्ये असं असं सामान मिळतं. तर अंशला काय काय सामान मिळाले ते मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे रायटिंगचं बुक आणि मग ह्याच्यामध्ये काही इन जनरल रायटिंगसाठीचं प्रॅक्टिसचं आहे. हे फार काय असं विशेष नाही. त्यानंतर अशी सायन्सची बुक, प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स. त्याच्यानंतर दुसरं सायन्सचं बुक होतं त्यांचं असं, प्लांट अँड ॲनिमल रिलेशन्स. आणि या बुक्समध्ये त्यांच्या ॲक्टिव्हिटीज, त्यांची प्रश्न उत्तरं, डायग्राम्स हे असं सगळं होतं. त्यानंतर हे जे आहे हे आर्ट, मुलांना आर्टचा क्लास असतो. तर आर्टसाठी लागणारं सामान म्हणजे कन्स्ट्रक्शन पेपर म्हणजे जे कलरफुल पेपर असतात, मला माहीत नाही त्याला मराठीत काय म्हणतात, पण कन्स्ट्रक्शन पेपर अशाही गोष्टी त्यांनी शाळेने प्रोव्हाइड केल्या आहेत. त्याच्यानंतर अभ्यासासाठी लागणारे पण, आता हे रायटिंगसाठीचं काहीतरी होतं अंशचं, प्रिंटरवरती प्रिंट केलेले असे पेजेससुद्धा होते जे मुलांना रायटिंगला वगैरे लागतात. त्यानंतर हे आहे त्यांचं मॅथ बुक. आता हे मॅथ आहे 2.0, इथं लिहिलं आहे बघा 2.0. सर हे 2nd बुक आहे. पहिलं जे बुक होतं ते त्याचं ऑलरेडी यूज करून पण झालं डिसेंबरपर्यंत. आणि मग त्याच्यामध्ये हे असे त्यांचे मॅथ्सचे ॲक्टिव्हिटीज
आणि सगळं काही. हे मोस्टली त्यांचं शाळेमध्ये राहतं हे सामान, पण आता हे करोनामुळे ऑफकोर्स त्यांनी हे घरी दिले. आणि त्याच्यानंतर काय रीडर्स नोटबुक वगैरे असंही काय काय सामान त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर 5वी गोष्ट, बुक्स, रिडिंगची बुक्स. अगेन मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इथे मुलांना लायब्ररी असते, शाळेची स्वतःची एक लायब्ररी असते. तर त्या शाळेच्या लायब्ररीतून त्यांना दर 15 दिवसाला पुस्तकं मिळतात. ती पुस्तकं अगेन तुम्हाला ड्राईव्ह थ्रू असतं, तुमच्या गाडीत बसून राहा. ते टीचर सांगतात, प्रत्येक क्लासचा टाईम वेगळा असतो. समजा 2nd ग्रेडला सांगितलेलं असतं की 4 ते 5 मध्ये या म्हणून. आणि मग त्यावेळेस तुम्ही दर 15 दिवसाला तुम्ही नवीन पुस्तकं घ्यायची आणि जी जुनी पुस्तकं दिलेली असतात ती वापस करायची. हे पण सगळं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून केलं जातं. तर हा होता व्हिडिओ करोनामध्ये अमेरिकन स्कूल सिस्टीम्सनी काय सुविधा प्रोव्हाइड केला याबद्दलचा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आपण या गोष्टी इंडियन स्कूलशी कम्पेअर नाही करू शकत. आपल्याला सगळ्यांना माहिती की इंडियामधल्या स्कूल सिस्टीम कम्प्लिटली वेगळी आहे आणि हे असं एवढ्या सगळ्या सुविधा तिथे प्रोव्हाइड करणं ॲक्च्युली शक्य नाही आहे. पण तरीही मला फक्त तुम्हाला हे सांगायचं होतं की इथे किती काळजी घेतली गेली या सगळ्या गोष्टींची. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण लवकरच एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.